मरुड येथील रुग्णवाहिका सेवेत मोठा निष्काळजीपणा, रुग्णांच्या जीवाशी खेळ उघड. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर ढासळेपणाचा आणखीन एक धक्कादायक प्रकार मरुड येथे उघडकीस आला आहे. करंट लागल्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून लातूरकडे हलवण्यात येत असताना काही अंतरावरच रुग्णवाहिकेचा अत्यंत महत्त्वाचा भाग अचानक रस्त्यावर गळून पडल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची आणि रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने उपस्थित काही तरुणांनी तत्परता दाखवत परिस्थिती हाताळली आणि संभाव्य अनर्थ टळला. त्यांच्या संवेदनशीलतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रुग्णवाहिकेसारख्या जीविताशी थेट संबंधित सेवेमध्ये अशा प्रकारची तांत्रिक बिघाडाची घटना घडणं ही केवळ साधी चूक नसून अत्यंत गंभीर निष्काळजीपणाची बाब आहे. नियमित देखभाल, तपासणी आणि जबाबदारीची पूर्णपणे पायमल्ली होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झालं. या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून रुग्णाचा जीव गेला असता तर जबाबदार कोण असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. स्थानिक आमदार तसेच संबंधित आरोग्य प्रशासन नेमकं काय करत आहे याबाबतही जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामीण भागातील सर्व रुग्णवाहिकांची तांत्रिक तपासणी करून सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी जोरदार मागणी होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी असा बेफिकीरपणे खेळ सुरू राहणार का, की प्रशासन आता तरी जागे होणार, हा खरा प्रश्न आहे. ग्रामीण लोकपत्र न्यूज, यशवंत पवार, लातूर.